नमस्कार, मी पूजा राठोड ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे 5 किलो कैरीचं लोणचं। तर सर्वात आधी आपल्याला कैरीच्या लोणच्यासाठी मगजदार आणि पहाडी आंबा जो सिलेक्ट करावा लागेल आणि असा तो मोठा आंबा असतो। सगळ्यात आधी आंबा घरी आणल्यानंतर तो धुवून व्यवस्थित सुकून घ्यायचा आणि नंतरची अशी एक वेगळी सेपरेट पावशी असते, आमच्याकडे पावशी म्हणतात त्याला। तर ती व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याला तेल लावून मग त्या पावशीने असे त्याचे काप करून घ्यायचे। तर ह्या कैरीत बघा एकदम छोटीशी अशी कोय आहे आणि भरपूर असा मगज आहे आणि मोठी अशी कैरी आहे। तर जवळपास 5 किलो ह्या कैऱ्या आहेत आणि त्यात मोजल्या नाहीत पण बऱ्यापैकी 150-200 आंबे असतील। तर माझ्या वडिलांनी ह्या अशा पद्धतीने त्यांच्या साईजनुसार हे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत त्याचे। आणि नंतर आपल्याला यात मीठ आणि हळद लावून रात्रभर ते ठेवायचे आहेत आणि थोडेसं सुकून घ्यायचे आहे। जर तुम्हाला लोणच्यामध्ये पाणी भरपूर आवडत असेल तर तुम्ही फक्त एका बरणीत मीठ आणि हळद टाकून ते सेपरेट साईडला ठेवू शकता, पण आमच्या घरात त्याला पाणी कमी आणि मसाला जास्त लागलेला आवडतो म्हणून ते सेपरेट व्यवस्थित सुकून घेतलेलं आहे। तर जिरे आणि धणे घरचे असल्यामुळे ते व्यवस्थित निवडून घेतले, धुवून घेतले आणि मग नंतर असे व्यवस्थित भाजून घेतले। तर भाजताना फक्त आपल्याला छोटासा थोडासा वास येईपर्यंत भाजायचा आहे, खूप लाल करायचं नाहीये आणि लगेच ते काढून घ्यायचे आहे भांड्यातून। तर ही कढई लोखंडाची आहे। माझी आजी म्हणायची की त्या काळात लोखंडाच्या कढईतच भाजलं जायचं जे काही करायचं ते। आता स्टील आणि सिल्वर आलेलं आहे, तर मी तरी लोखंडाच्या कढईचा वापर करते। शोप सुद्धा थोडीशी आवाज येऊपर्यंतच भाजायचं आहे, खूप लाल करायचं नाहीये, करपू द्यायचं नाही काहीच। आणि ती जी मोहरी असते, मोहरीची डाळ, तर ही याचं फक्त मॉइश्चर गेलं पाहिजे इतकं आपल्याला भाजायचं आहे। प्रत्येक जी भाजणी आहे त्यात फक्त मॉइश्चर त्याचं गेलं पाहिजे म्हणून आपण भाजून घेतोय। ते कोणी कोणी कच्चंच ऍड करतं। जेव्हा पण मी लोणचं बनवते ह्या सगळे जिन्नस मी भाजून घेत असते। जवळपास 1-1.5 किलो मी हे शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे। शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही त्यात मोहरीचं तेल सुद्धा ऍड करू शकता आणि यात मी जवळपास 100 ग्रॅम लसूण ऍड केलाय, तुम्ही लसूण स्किप करू शकता। आणि जवळपास 20 ते 25 लवंगा, छोटे छोटे लवंगा मी तेलातच ऍड केलाय। तर त्यात लवंगांचा आणि लसणाचा छान असा फ्लेवर त्या तेलात उतरतो। हळद ऍड केलेली आहे, तर 100 ग्रॅम हळद 5 किलो लोणच्यासाठी भरपूर झाली। आणि 500 ग्रॅम लाल मिरची पावडर, सोबतच आपण जी धणे, जिरे आणि शोप भाजली होती त्याची अशी भरड मिक्सर मधून काढून घ्यायची, किंवा तुम्ही पाट्यावर वाटून किंवा खलबत्त्यात जर कुटलं तर फारच छान, त्याचा आणखी छान असा फ्लेवर येतो। ते सगळं या तेलात ऍड करायचं आहे आणि 1 वाटी मीठ सुद्धा ऍड करायचं आहे आणि हे तेल थंड होऊ द्यायचं आहे। भरपूर थंड झाल्यानंतरच आपल्याला हे ऍड करायचं आहे। यात मी 100 ग्रॅम इतके जे रेडीमेड मसाला असतो तो ऍड केला आणि नंतर हिंग, त्यात थोडंसं पाणी ऍड करून घेतलं। आणि आपल्याला आता ही एक ट्रिक आहे ज्याच्यामुळे तुमचं लोणचं हे वर्षभर टिकणार आहे। तर बरणीला हे पाणी, हिंगाचं पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी ती बरणी गॅसवर आपल्याला गरम करायची आहे, जेणेकरून त्यातले सगळे जे जर्म्स असतील किंवा जे काही मॉइश्चर असेल ते सगळं त्यातलं गेलं पाहिजे आणि जे आपण लोणच्यात ऍड करणार आहोत ते भरपूर दिवस टिकलं पाहिजे, त्याला फंगस नाही लागलं पाहिजे, त्याला कोणत्याच प्रकारची बुरशी आली नाही पाहिजे। त्यासाठी ही एक एन्सियंट पद्धत आहे आणि ही पद्धत सुद्धा मी माझ्या आजीकडनं शिकली होती। जेव्हा मी लहान असताना माझी आजी लोणचं बनवायची आणि मी तिला फक्त करताना पाहायची, तिला पाहत पाहत मी हे लोणचं शिकले। तर ही रेसिपी माझ्या आजीची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला बरणी व्यवस्थित अशी चहूबाजूने हीट करून घ्यायची आहे। त्यातलं पाणी आपसुकच सुकून जातं आणि फक्त असं चरचर आपल्याला एक हिंगाची पावडर लागते। आणि जे झाकण आपण त्या बरणीवर ठेवणार आहे ते सुद्धा झाकण व्यवस्थित असं आपल्याला हीट करून घ्यायचं आहे आणि काळजी घ्यायची बरणी फुटणार नाही याची, फक्त असं शेक लागायचं आहे, पूर्ण बरणी गरम करायची नाहीये आणि हाताला बिलकुल चटका लागू द्यायचा नाही। तर अशा प्रकारे हा सगळा असा पसारा असतो लोणचं करताना आणि शक्यतो कमीत कमी भांडे भरवायचे जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही। आणि हे फायनली हे सगळं जिन्नस मी ठेवलंय सध्या थंड व्हायसाठी। आणि ह्या लोणच्याच्या फोडींमध्ये आपण भाजलेली जी डाळ आहे ती ऍड करणार आहे। आता इथे माझे वडील मला हेल्प करतायत, तर ते नेहमी जेव्हा पण मी अशी काही रेसिपी बनवते ते मला हेल्प करतात। सध्या मी माहेरी आलेली आहे तर ऑब्व्हियसली माझे वडील मला मदत करतात लोणचं बनवताना। हे सगळं जिन्नस त्यांनी कैरीमध्ये ऍड केलं
आणि व्यवस्थित त्या कैऱ्या हलवून घेतल्या, ज्या की त्याने माझं काम खूप सोपं केलं आहे. आपण जी पळी वापरतो, जे की चमचा वापरतोय, तर इथे मी झारा वापरलेला आहे. तो सुद्धा व्यवस्थित धुतल्यात सुकवलेला असावा. जे भांडे आपण लोणचं बनवताना वापरताय त्यात मॉइश्चर बिलकुल नसावं. जर तुम्ही पाणी वापरताय तर ते नक्कीच खराब होणार आहे. तर असं हे आपलं कैरीचं लोणचं तयार. या बरणीला आपण हिंग लावून जे गरम केलेलं आहे ना, त्यामुळे यात जे जर्म्स असतात ते राहत नाही. त्यामुळे आपलं लोणचं बऱ्याच वेळ टिकतं. तर जवळपास माझ्या हातचं लोणचं हे मी 5-5 वर्ष टिकलेलं पाहिलं मी स्वतः. तर तुम्ही ह्या पद्धतीने जर लोणचं केलं तर तुमचं हमखास लोणचं हे 5 वर्ष टिकेल, ही माझी गॅरंटी. आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझं चॅनल फॉलो करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करा. थँक्यू सो मच. तू एक नंबर. मीठ एकदम छान.